शेतकरी मित्रांनो, आज आपण शिक्षणाला नको तेवढं महत्त्व देतोय असं मला या ठिकाणी आल्यावरती असं वाटलं. कारण की या रूममध्ये तसं पाहिलं तर पारितोषिक लावायला आणि पारितोषिक ठेवायला अक्षरशः जागा ताईंच्या आणि भाऊंच्या कर्तृत्वानं कमी पडलेली आहे. प्रत्येक ठिकाणी तुमच्या कुठेही नजर घाला तुम्हाला एक पारितोषिक मिळेल. जवळजवळ 100च्या वरती इथं पारितोषिके आणि सगळं काही इथं त्यांचे ठेवलेले आहे. टेबलवरती अक्षरशः ठेवायला जागा नाही एवढ्या प्रमाणात ठेवलेले. सगळ्यात मोठा राज्यपालांच्या हस्ते भेटणारा कृषीभूषण पुरस्कार ताईंना मिळालेला आहे. यांचं काम जे आहे यांचं काम जवळजवळ T20 म्हणजे 20 जे देश आहे ह्या 20 देशामध्ये तुम्ही जर बघत असाल, तुम्हाला फुटेजमध्ये मी टाकतो बघायला, तर त्याच्यामध्ये पहिलं पान मला अभिमान वाटतो की जालना जिल्ह्यामधल्या मोहिते दाम्पत्य यांचं हे पहिलं पान आहे. आणि हे आपल्या महाराष्ट्रासाठी सुद्धा गौरवाची बाजू आहे. जालन्यासाठीच नाही तर महाराष्ट्रासाठी गौरवाची बाजू आहे. शिक्षण जर म्हणाल तर शिक्षण अक्षरशः ताईंचं शिक्षण झालेलं नाही आहे आणि भाऊंचं शिक्षण फक्त 8वी पर्यंत झालेलं आहे. आणि हा जो प्रवास आहे हा प्रवास अगदी निरक्षर असलेल्या ताई आणि 8वी शिकलेले भाऊ हे ऊसतोडी करत असताना, सालगडी करत असताना इथपर्यंत आता पोहोचलेलं आहे की हे जवळपास भरपूर देशामध्ये, राज्यामध्ये म्हणत नाही मी, देशामध्ये हे बऱ्यापैकी आवळा कॅन्डी किंवा आवळाचे जवळजवळ 18-20 उत्पादनं हे निर्यात सुद्धा करतात. म्हणजे आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की ज्या ठिकाणी आपल्याला अभिमान वाटतो अशा गोष्टीचा की आपण जर पोस्टर पाहिले तर सगळ्या राजकीय, सगळे कृषी क्षेत्रातले मान्यवर सगळ्यांच्या हस्ते ताईंना पारितोषिक मिळालेलं आहे, भाऊंना पारितोषिक मिळालेलं आहे. तर त्यांचं आपण आज मुलाखत घेणार आहोत की एवढं जे सगळं केलं आहे ते कशा प्रकारे केलं, ही सगळी काही आपण यशोगाथा आपण ताईंची मांडणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, राम राम. माझं नाव दीपक आसाराम मुंगे. आपण पाहत आहात आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनल. आपण यूट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, नंतर बेल दाबून ऑल नोटिफिकेशन चालू करा, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. अजून एक वैशिष्ट्य ताईंचं आणि भाऊंचं मला सांगता यायला अभिमान वाटतो की एक 1.5 गुंठ्याचंच घर आहे ना आपलं. या 1.5 गुंठ्याच्या घरामध्ये त्यांनी आपल्याला लागणारं पाणी, हे पावसाचं पाणी जे छतावर पडतं हे पूर्ण खाली जाऊन स्टोरेज कसं होईल आणि जवळजवळ 2 लाख लिटर पाणी हे खालच्या हौदामध्ये, घराच्या खालच्या हौदामध्ये त्यांनी स्टोअर केलेलं आहे. म्हणजे स्वयंपूर्ण होण्याचा हाही मार्ग त्यांनी अवलंबलेला आहे. आपण बोलत असतो की प्रत्येक आपल्याकडं जे काही वनशेती केली जाते किंवा मग झाडं लावले पाहिजे, त्यांच्या नर्सरीमध्ये, त्यांची नर्सरी सुद्धा आहे, प्रक्रिया उद्योग प्लस नर्सरी. त्या नर्सरीमध्ये त्यांच्याकडं एकही झाड असं नाही की जंगली झाड त्यांच्याकडं नाही आहे. म्हणजे सगळे झाडं तर आहेच, फळपिकाचे सगळे झाडं आहेच, पण त्यांच्याकडं जंगली सुद्धा झाडं आहेत. त्यांची आपण ओळख करून घेऊ. नमस्कार. राम राम. राम नमस्कार. नमस्कार. आता मी अक्षरशः इथं आल्यानंतर पाहायला मला जवळजवळ अर्धा तास लागला आणि वाचायला सुद्धा अर्धा तास लागला की कुठल्या संस्थेने तुम्हाला दिले, राज्यस्तरीय किती भेटले. हे पारितोषिक म्हणजे पारितोषिक हा फार काय मोठा विषय नाही, पण पारितोषिक हे तुमच्या कामाची पावती आहे, बरोबर. तर इथपर्यंतचा प्रवास कसा राहील ताई? सौ सीताबाई रामभाऊ मोहिते, राहणार सिंदी काळेगाव, तालुका जिल्हा जालना. इथं प्रथम तुमचं अभिनंदन कारण आमच्याकडे आल्याबद्दल. आणि हे पारितोषिक मिळण्याच्या मागचा हेतू म्हणजे आम्ही सिंदी काळेगाव, आमचं मूळ गाव घोडेगाव, इथून 25 किलोमीटर अंतरावरती आहे. पण सिंदी काळेगाव हे आम्ही लेबर म्हणून काम करायला आलेलं आमचं गाव. इथं आम्ही 1997मध्ये इथं आलोत आणि रोपवाटिका हा बिझनेस आम्ही एका शेतकऱ्यांच्या, म्हणजे किसनराव खरात म्हणून होते, ते आता एक्सपायर झाले, त्यांच्या शेतामध्ये आम्ही रोपवाटिका हा व्यवसाय टाकला होता. आणि तिथून पुढं 9 वर्षे त्यांच्याकडे रोपवाटिका चालवली आणि नंतर आम्हाला आमची स्वतःची करावा अशी वाटलं आणि मग आम्ही इथं सिंदी काळेगावला 20 गुंठे शेती घेतली आणि रोपवाटिकेचा हा व्यवसाय इथं 2007 पासून आमच्या स्वतःच्या शेतामध्ये आम्ही करायला लागलो. मग स्वतःच्या शेतामध्ये करीत असताना रोपवाटिकेमध्ये वेगळे वनस्पती असेल, औषधी व सुगंध वनस्पतीची लागवड असेल किंवा फळझाडांची लागवड असेल, ह्या पद्धतीने आम्ही करायला लागलो. दुसरी गोष्ट, आम्ही प्रक्रिया उद्योगाकडे जास्त वळवलोत कारण प्रक्रिया उद्योग आम्ही 2003मध्ये चालू केलेला आहे. तर प्रक्रिया उद्योगामध्ये आम्ही आवळा कॅन्डी, आवळा ज्यूस, आवळा गुलकंद, आवळा प्लस गुलाब गुलकंद, आवळ्यांचा हर्बल टी, चहा मसाला, त्रिफळा चूर्ण, आवळा चूर्ण, फेसवॉश, केसाला लावण्यासाठी शिकाकाई आवळा पावडर, आवळ्यांचा केस आर्क, फेसवॉश, असे एकूण 14 प्रोडक्ट आम्ही आवळ्यामध्ये बनवतोय.
आणि आवळ्यामध्ये 14 प्रोडक्ट बनवून सनी आम्ही स्वतः मार्केटिंग करतोय. कृषी प्रदर्शन असेल तिथं मार्केटिंग करतोय. आणि सिंधी काळेगाव हे मेन हवेवरती, जालना परभणी हवेवरती आमचं घर आहे. रोपवाटिका, प्रक्रिया उद्योग आणि हा आवळा प्रक्रिया उद्योग इथं केला जातो. आणि मेन हवेवरती आमचा एक छोटूसा शॉप काढलेला आहे आम्ही. इथं मेन हवेवरती हे सगळ्या वस्तू आमच्या विक्रीला सुद्धा असतात. आणि मग आवळा प्रक्रिया उद्योग 6 महिन्यासाठी उरलेले 6 महिने काय करायचं म्हणून रोपवाटिका हा व्यवसाय आहे आमचा. मूळ व्यवसाय रोपवाटिकाच होता, नंतर आवळा प्रक्रिया केला. पण 6 महिने आवळा प्रक्रिया उद्योग आणि 6 महिने रोपवाटिकेमध्ये आम्ही सतत काम करीत असतो. आणि आवळा प्रक्रिया उद्योगच का निवडला असं आम्हाला बऱ्याच ठिकाणी मुलाखतीमध्ये सुद्धा विचारलं जातं की ताई तुम्ही आवळा प्रक्रिया उद्योगच का निवडला. तर आम्ही दोघं पती पत्नी सांप्रदायिक आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. जे धन जोडायचं हे उत्तम व्यवहारानं असलं पाहिजे, ह्या पद्धतीनं आम्ही आवळा प्रक्रिया उद्योग निवडला. आणि आवळा प्रक्रिया उद्योग निवडण्याच्या मागचा हेतू दुसरा एक असा होता की आपण आंबा हा फळाचा राजा म्हणतो, पण आवळा हा आयुर्वेदिकाचा राजा आहे, म्हणून मी आवळा प्रक्रिया उद्योग निवडला. आणि आपण जे प्रोडक्ट देतोय याच्या आरोग्यासाठी, देणाऱ्या गिरायकाच्या आरोग्यासाठी हे चांगलं असलं पाहिजे. त्यांना दिलेला पैसा आपल्याला उत्तम प्रतीचा खर्चायला आपल्याला त्याच्यामध्ये बरकत असली पाहिजे. ह्या मुद्द्यावरती आम्ही आवळा प्रक्रिया उद्योग निवडला. मग आवळ्याचे वेगवेगळे प्रोडक्ट करता आवळ्याचे प्रोडक्ट करतानाच रोपवाटिका हा व्यवसाय चालू केला. आणि रोपवाटिकेमध्ये काम करीत असताना आगळे वेगळं रोपवाटिकेमध्ये काहीतरी वेगळं केलं पाहिजे, ह्या पद्धतीनं आम्ही रोपवाटिकेवरती मी जास्त न बोलता सर बोलतील, कारण सर रोपवाटिकेमध्ये जास्तचं काम करतात. मी जास्त प्रक्रिया उद्योगामध्ये काम करते. आणि हे सगळं काम करीत असताना आजपर्यंत संस्थेचे असतील, शासनाचे असतील, भारत सरकारचे असे सगळे मिळून 135 पुरस्कार मिळाले आम्हाला दोघा पती पत्नीला. हे माझे नसून आपले सर्वांचे. कारण काम करीत असताना काम केल्यानंतर येस ऑटोमॅटिक मिळत असतं. आपेस आलं म्हणून अजिबात घाबरायचं नसतं, येस आपली वाट बघत असतं. ह्या पद्धतीनं आम्ही दोघा पती पत्नीना हा उद्योग क्षेत्रामध्ये काम चालू केलेलं आहे आणि चालूसुद्धा आहे. आणि माझे दर महिन्यामध्ये 10 ते 15 व्याख्यानं असतात. मी व्याख्यानसुद्धा देते. कारण कॉलेज असेल, बचत गटांच्या महिला असतील, कॉलेजला मॅनेजमेंट काय विषय असतो हे मला द्यायला जातं. इंजिनिअरिंगचे मुलं असतील, त्यानंतर प्रक्रिया उद्योगावरती माझे सतत व्याख्यानं असतात. माझा परदेशी दौरासुद्धा झाला. आणि हे सगळं काम करताना मला मनापासून एक आनंद असा होतो की मला जरी शिक्षण नसलं तर शिक्षणच असावं किंवा नसावं आहे ते खूप भाग्यवान आहे. पण ज्याला काही येत नाही त्याला कधीच येत नाही असं म्हणू नका. कारण प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी वयाच्या मर्यादा आहेत, पण जीवन चांगलं जगायचं प्रशिक्षण घेण्यासाठी कुठली वयाची मर्यादा नाही. जे आपल्याला काही येत नाही ते आपण मरेपर्यंत विद्यार्थी म्हणून जीवन जगलं तर येस ऑटोमॅटिक मिळत असतं. ह्या पद्धतीनं आमची आजपर्यंत वाटचाल चालू आहे, अशी चालू राहणार आहे. ताई, कर्तृत्व आणि शिक्षण ह्या जर बाजू धरल्या तर इथं आल्यानंतर एवढं सगळं काही बघितल्यानंतर, तुमची रोपवाटिका पाहिल्यानंतर आणि तुमची प्रक्रिया उद्योग बघितल्यानंतर आणि हे सगळं बघितल्यानंतर मला असं वाटतं की कर्तृत्वाला शिक्षणापेक्षाही जास्त गुण द्यावं की काय. कारण की शिक्षण घेऊन दुसऱ्याची नोकरी करण्यापेक्षा आपण दुसऱ्याला रोजगार द्यावा. आता ही खूप मोठी गोष्ट आहे. आता तुमचं या माध्यमातून बऱ्याचशा बचत गटालाही काम मिळते. बऱ्याच तरी अंदाजन जर गृहीत धरलं तर किती घरांना तुम्ही रोजगार देताय आता? आज रोजी आमच्याकडं 8 ते 9 लोक कंटिन्यू काम करतात. बरोबर. आणि असे व्याख्यानाच्या माध्यमातून जर म्हणलं तर जवळपास 1,500 ते 2,000 उद्योग चालू झाले असतील. उभा केले. बरोबर. कारण मार्गदर्शन केल्यानंतर बऱ्याच महिलांचे फोन येतात की ताई आम्हाला काय करावं म्हणून खूप चलबिचल होतं, पण तुम्ही सांगितल्यानंतर आम्हाला एक दिशा मिळाली आणि आम्ही आमच्या स्वतःच्या पायावर उभा राहिलो. बरोबर. आणि हे विशेष ताईने आवळ्याचं महत्त्व सांगितलं. मी तर म्हणतो आपल्या देशामध्ये सगळ्यात दुर्लक्षित राहिलेलं ताई आवळाच पीक. कारण की एवढा आयुर्वेदिक गुण असलेला आवळा जे तुमच्या राजे राजवाड्यामध्ये वय कमी करण्यासाठी वापरत होते. आणि आता जर परिस्थिती आपण पाहिली तर आवळा जो फळ आहे याच्यावर प्रक्रिया उद्योग ताईंचा भेटला, आसपास कोणाचे भेटत नाही. आणि त्याच्यामध्ये जनजागृती करावी असं मी सर्वांना विनंती करतो. भाऊ, आपण T20 जात आहे, G20 बरोबर, हे फार मोठं स्थान जालना जिल्ह्याला तुम्ही दोघांनी मिळून दिलंय. याच्यामध्ये तुमचा फोटो पहिल्या पेजवरती आहे, ही फार मोठी गोष्ट आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? प्रथम मी आपला परिचय देतो. हो. मी रामभाऊ सखाराम मोहिते, घोडेगावकर, मुक्काम पोस्ट सिंधी काळेगाव, तालुका जिल्हा जालना. तर मित्रांनो,
जसं संत तुकाराम महाराजांनी म्हणलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी. मी एक वारकरी संप्रदायाचा माणूस असल्यामुळं मला वारकरी संप्रदायाने जे काय शिकवलं ते खूप लाख मोलाचं त्यांनी मला शिकवलं आणि त्याच वृत्तीप्रमाणे काम करायचं मी ठरवलं. तसं तुकाराम महाराजांनी एक ठिकाणी म्हणलं की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या न्यायाप्रमाणे पक्षीनी सुस्वरे आळवेती. मित्रांनो, वातावरण पोषक असल्यानंतर सर्व जीवजंतू मानव हा गुण्यागोविंदाने नांदत असतो. पण ज्यावेळेस मानवाला काही गोष्टी अडचणी येऊ लागल्या तर त्याचे कारणं असे आहेत की त्याचंही सुद्धा अडचणीचं कारण मानवच आहे. तर तो कसा की आज आपल्याला पृथ्वी तलावर 33% वन जंगल लागतं, पण आज आपण त्याचा जर अभ्यास केला तर आपण आज 2.5 ते 3% आहे. बरोबर. तर ही फार मोठी वृक्षाची तफावत ही सगळ्यांना भरून काढण्याची गरज आहे. आणि याचा फटका निसर्गाने आता तुम्हाला दाखवलेला आहे. याचा फटका आता आपल्याला सौदी अरेबियामध्ये, मागच्या सौदी अरेबियामध्ये तर दाखवला आहे. 55 डिग्री टेम्परेचर 55 डिग्री सेल्सिअस तापमान गेलेलं आहे आणि तिथे मानवांची, प्राण्या पक्ष्याची सर्वांची हानी झाली, खूप हानी झाली. बरोबर. मित्रांनो, तशी हानी नाही व्हावं आपल्याकडं म्हणून त्यासाठी आम्हाला अत्यंत काम करणं गरजेचं आहे. आज आपण ते 30%ची तफावत भरून काढणं गरजेची. तर आज येणाऱ्या काळामध्ये तापमान आपल्याला कमी करायचं असेल तर त्याला मुख्य कारण आहे झाडं. बरोबर. आपण झाडं वृक्ष लागवड केलीच पाहिजे. बरोबर. नुसती केली नाही पाहिजे की हे घोषणा करून चालणार नाही, याला अंमलबजावणी करणं गरजेचं आहे आणि अंमलात आणून ते जगवणं सुद्धा गरजेचं आहे. नुसतं लावणं महत्त्वाचं नाही. बरोबर. आज माझं असं म्हणणं आहे, जे काय झाडं लागवड होईल त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जगण्याची प्रक्रिया जास्त असली पाहिजे. भले ते तुम्हाला लावायचे 1 लाख, तर मी म्हणतो 50,000च लावा, पण 50,000 100% जगले पाहिजे. बरोबर. जगले पाहिजे. तर ते मग कोणत्याही माध्यमातून लावा, तुम्ही बीजाच्या माध्यमातून लावा, रोपाच्या माध्यमातून लावा, तर लावणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये जर आपण वृक्ष लागवड नाही केली आणि वृक्षाची संख्या नाही वाढवली तर आपल्याला तापमानाला सामोरं जावं लागेल. बरोबर. तर 1997ला मी ही छोटी एक वृक्ष रोपवाटिका सुरू केली. म्हणजे 27 वर्ष झाली. तब्बल 27 वर्ष झाली. 27 वर्ष झाली. बरोबर. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलं, इवलेशे रोप लावी येले द्वारी, त्याचा येलू गेला गगनावरी. त्या न्यायाप्रमाणे मी सुरुवात अगदी एक 100च्या 1500 रोपांनी सुरुवात नर्सरीची केली होती. आज रोजी आपण दरवर्षाला किमान 5 लाख रोप तयार करतो. बरं. 5 लाख रोप तयार करून आपल्या माध्यमातून आपण शेतकऱ्याला विकत असतो, शेतकऱ्याला विकतो, शासनाच्या माध्यमातून काही त्याचा पुरवठा होत असतो. पण शोकांतिका अशी आहे साहेब की खऱ्या अर्थाने झाडं दरवर्षी लागल्या जातात पण त्याची जगण्याचं प्रमाण हे फार कमी आहे. बरोबर. म्हणून आज एक मी गोष्ट मुद्दाम नमूद करतो या व्हिडिओमध्ये की आज आभाळ फाटलेलं आहे, ते एकट्या दुकट्याने काम करून चालणार नाही आहे, हे प्रत्येकानेच ठरवलं पाहिजे आणि प्रत्येकाने ते आभाळ शिवण्याचं काम आपण केलं पाहिजे. तर खूप काम करण्याची गरज आहे. जसं आता मी आपल्याला चर्चा करीत असताना मी म्हणलो की यावर्षीचं वाढतं तापमान, आपण फक्त 2% दरवर्षीपेक्षा 2% तापमान वाढलं होतं यावर्षी, तर 15 दिवसासाठी आपल्याला तो सहन झाला नाही. बरोबर. आणि ज्या भागामध्ये 55पर्यंत गेलं त्यांचे काय हाल असतील. म्हणले आपल्याला आपलं तापमान कमी करण्याचं आपल्या हातामध्ये आहे. प्रत्येकाने जर ठरवलं तर येणाऱ्या काळामध्ये हे जे आपण आता किती 43पर्यंत गेलतो, 47-46पर्यंत, 46-47पर्यंत तापमानाला गेलतो, तर आपण याला 40-35पर्यंत आणू शकतो. तर ते त्याचं माध्यम असं की आपण प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला जागा रिकामी असेल त्या ठिकाणी झाड लावण्याचं काम केलं पाहिजे. आणि काही अवघड नाही, फार सोपं आहे, ठरवलं तर काही होऊ शकतं. बरं, बऱ्याचशा जणांचा हा सुद्धा मुद्दा असू शकतो की नर्सरी असल्या कारणानं त्यांचे असे विचार आहे की काय, तर बोलताना ते असेही म्हणले की तुम्ही बियाणी लावा, कोयनी लावा, काड्यानी लावा, पण झाडं लावा. असं गरजेचं नाही की त्यांच्याकडून तुम्ही यायला पाहिजे, त्यांच्याकडून तुम्ही माहिती घ्यायला पाहिजे किंवा त्यांच्याकडून रोपं घेऊनच तुम्ही लावायला पाहिजे. नाही, त्यांचा हा उद्देश आहे की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये झाडं ही लावले पाहिजे. आपल्याकडं आता किती प्रमाणामध्ये आणि कुठली कुठली झाडं आहेत देशीच्या बाबतीमध्ये विचार जर केला तर आमचा प्रयत्न असा राहतो की शेतकऱ्यांनी झाडं लावत असताना शेतकऱ्यांनी 2 in 1 झाडं लावले पाहिजे. सावली प्लस फळं मिळायला पाहिजे. बरोबर आहे. फळं मिळायला नंतर काही जनावरांचा चारा सुद्धा त्याच्यापासून उपलब्ध झाला पाहिजे. बरोबर. म्हणजे एकाच झाडापासून सगळ्यांची भूक भागली पाहिजे. बरोबर.
एक तर आपल्याला फळं मिळायला पाहिजे, सावली मिळायला पाहिजे आणि त्या झाडापासून जनावरांचा चारा पण मिळायला पाहिजे. म्हणजेच त्यावेळेस माणसाचा त्याच्यामध्ये जीव लागेल. त्याचं कारण असं आहे की माणूस हा स्वार्थी प्राणी. त्याचा स्वार्थ जर पूर्ण झाला तर तो त्याला ठेवेल. बरोबर. म्हणून माझं असं शेतकऱ्याला हमेशा सांगणं राहतं, बाबा रे तुम्ही शोपीसच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला जे झाड फळं देईल, सावली देईल, जनावरांचा थोडाफार चारा त्याच्यापासून मिळेल, तुम्ही असे झाडं लावा. त्यावेळेसच तुम्ही झाड जास्तीत जास्त दिवस तुम्ही ठेवू शकता. बरोबर. तर ते फळझाडं पण आहेत, शोभेची रोपे आहेत, त्यानंतर जंगली रोपे आहेत, गार्डनची पण रोपे आहेत. जे काय लागेल, जो कोणी जे काय मागेल त्याला ते मिळेल. आमचा तो असा म्हणजे असं कुठलं झाड नाही की जे तुमच्याकडे नाही? असं नाहीच. आमच्याकडे पूर्ण झाड जे त्याच्यामध्ये आता नवीन काही सफरचंदच्या व्हरायटी आल्या त्या पण डेव्हलप केल्यात आपण. बरं, जर सांगायची ठरवली झाडाची संख्या आणि झाडाची तुमच्याकडे कुठली मिळतील तर काय सांगा? त्याच्यामध्ये प्रथम आंबा आहे, बरं, पेरू, डाळिंब, सीताफळ, चिक्कू, अंजीर, फणस, पपई, भरपूर असे असंख्य रोपं. मी नावं सांगेल इतके कमी, इतके भरपूर. म्हणजे माझा तर प्रयत्न असा राहील की माझ्याकडे आलेलं गिरायक हे रिकाम्या हाताने जाऊन याने काही नाही गिरायक घेऊन गेलंच पाहिजे. बरोबर. ज्या पृथ्वी तलावर जेवढ्या जाती आहेत तेवढ्या आपण, माझ्या मानस आहे येणाऱ्या काळामध्ये तेवढ्या जाती आपल्याकडे आपण उपलब्ध करायच्यात आणि शेतकऱ्याला द्यायच्या. म्हणजे ज्याला जे फळ आवडतं ते तुमच्याकडे आहे. हो, बरोबर. आणि पुन्हा दुसरा एक मानस आहे की औषधी व सुगंध वनस्पतीमध्ये सुद्धा काम करण्याच्या, तसं ऑलरेडी करतोय आपण, पण आता त्या जास्तीत जास्त औषधी व सुगंध वनस्पतीची रोपं सुद्धा आपण उपलब्ध करून शेतकऱ्याला देणार आहे. बरं. त्याच्यामध्ये कुठलंही झाड शेतकऱ्याला लावायचं असेल तर ते तुमच्याकडे, तर ते आपल्याकडे मिळणार, उपलब्ध आहे, मिळणार सुद्धा आहे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता काही लोकांचं म्हणणं असं राहतं की ज्याच्याकडे शेती नाही मग त्यांनी काय करायचं. बरोबर. पण असा एक आमचा माणूस आहे की ज्याला शेती नाही त्यांना सुद्धा काहीतरी आपल्याला या हातभार लावायचा आहे राष्ट्रीय कार्यासाठी. त्यांना सुद्धा लावता येईल. त्यांना सुद्धा काय लावता येईल तर शहरातल्या मंडळीला टेरेस गार्डन एक संकल्पना, की प्रत्येकाच्या टेरेसला आपण जर गार्डन तयार करून देणार आहे आपण, तर टेरेस गार्डन करण्याचे फायदे काय ते सांगाल. एक तर त्यांना त्यांचं स्वतःचं फळ स्वतः घर खायला मिळेल त्याला. आणि दुसरी गोष्ट त्यांच्या शहराचं तापमान हे 2% कमी करता येईल आपल्याला. म्हणजे टेरेसवर तुम्ही झाडं लावले की स्वतःचं ते थंडवा तिथं निर्माण होणार त्या टेरेसवर पूर्ण टोटल. आणि थंडवा निर्माण झाला की 2% टेम्परेचर तिथं डाऊन होणार. टेम्परेचर डाऊन होणार हे राष्ट्रीय कार्य. आणि स्वतः शुद्ध फळं खायला मिळणार हे स्वतःचं कार्य. म्हणजे एका कुटुंबाने 1 गुंठ्याचं एक 800, 900, 1000 स्क्वेअर फीटचं घर असतात. हो. तर 1000 ते 800 जर स्क्वेअर फीटची जागा जर असेल तर त्याच्या घराला लागणारा भाजीपाला त्यातून मिळू शकतो का? 100%. भाजीपाला म्हणण्यापेक्षा अगोदर तुम्हाला फळाचे झाडं 5-5 ज्या मोठ्या कुंडीमध्ये आपण लावणार आहे त्याच कुंडीमध्ये तुम्हाला भाजीपाला सुद्धा लावता येईल. म्हणजे 2 ताळातली शेती. एक तर तुमचं कुंडीमध्ये लावलेलं झाड एक 10 फुटापर्यंत वाढेल आणि खालच्या तळामध्ये भाजीपाला सुद्धा घेता येईल त्याच कुंडीमध्ये, त्याच मातीमध्ये, त्याच पाण्यामध्ये. बरोबर. जी संकल्पना आहे टेरेस गार्डन ही फार चांगली संकल्पना आहे. त्यांना आपण शुभेच्छा देऊ. दुसरी गोष्ट, त्यांना तुमच्याकडे एक बारमासी आंबा आहे आपण बघितलाय, तर त्याचं वैशिष्ट्य म्हणजे 12 महिन्यात त्याला आंबेच राहणार का? 12 महिन्यामध्ये म्हणजे तो वर्षातून 2दा येणार आहे. वर्षातून 2दा म्हणल्यानंतर जवळपास एक 2-3 महिन्याचा पिरियड खाली राहतो. एक 8-9 महिनेपर्यंत आंबे खायला मिळतात आपल्याला. 8-9 महिने त्याला मिळतील आंबे. आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तीही व्हरायटी आपण स्वतः आमची डेव्हलप केली. आणि त्या व्हरायटीचं नाव आहे सुद्धा रासमो आहे. रासमो म्हणजे रामभाऊ सखाराम मोहिते. अरे वा वा. त्या व्हरायटीचं नाव रामभाऊ सखाराम मोहिते हे नाव आम्ही स्वतः आमच्या व्हरायटीचं आम्हाला नाव दिलं. आणि त्याचं भारत सरकार मार्फत त्याला आपल्याला पेटंट पण मिळतंय. शेतकरी हक्क कायद्यातून आपण त्याचा अर्ज पण केलेला आहे आणि ते मिळण्याच्या याच्यावर प्रोसेसमध्ये आहे सध्या. तर आमची अनुसाय फळ रोपवाटिका ही शासन मान्यता रोपवाटिका. बरोबर. शासन मान्यता रोपवाटिका असल्यामुळं आमच्याकडे 8 जातीचं लायसन आहे. त्याच्यामध्ये आंबा, पेरू, डाळिंब, सीताफळ, चिक्कू, अंजीर अशा 8 जातीचं लायसन आहे. आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आंब्याचे आता माझ्याकडे 1 लाख रोप तयार आहेत. आंबा हा केशर. आणि त्याच्यानंतर एक व्हरायटी आमची की रासमो, सदाबहार, वर्षातून 2दा येणारी. तिचे पण भरपूर रोपं तयार आहेत. एक जवळपास तिचे एक 10,000 रोप तयार आहेत. आणि नवीन एक आंबा आपल्याकडे आता एक वनराज म्हणून तो आहे 1.5 किलोचा एक फळ आहे. त्याचेही सुद्धा रोपं तयार आहेत. तर असे लगभग आता सध्या आमच्या नर्सरीमध्ये एक 3 लाख रोप तयार आहेत सगळ्या जातीचे. त्याच्यामध्ये मग फळाचे आलेत, फुलाचे आले, शोभेची रोपेचे आले, गार्डनचे आले, सगळेच रोपं आहेत. जंगली रोपं पण आहेत. तर
ह्याची विक्री पण यावर्षीचा कल खूप चांगला आहे. बरं. म्हणजे वाढतं तापमान लक्षात घेता लोकांची लागवडीकडे कल झालेला आहे ऑटोमॅटिकच. आणि पैसा त्यातून मिळतोय चांगला. हां, पैसासुद्धा आंब्याच्या बागातून खूप चांगला लोकांना पैसा मिळतो. तर आंब्याची पण लागवड. तुम्ही जे नाव सांगितलं रासमो, बरोबर, हा जर वैशिष्ट्यपूर्ण नाव आहे, तर याचं काय कारण? याचं कारण असं आहे की ही स्वतःची जात मी स्वतः डेव्हलप केली. गावरानावरच गावरांचं कलम करून थोडी लेट येणाऱ्या व्हरायट्या लेटवर बांधून तर ही जात निर्माण आपण स्वतः आपली केलेली आहे. त्याचं वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्ण गावरांची चव आहे त्याला. बरं. 100% गावरांची चव असल्यामुळं ते एकतर त्याचं लाईफ पण जास्त आहे. बरं. लाईफ म्हणजे जवळपास जर शेतकऱ्यांनी चांगली जोपासना केली तर त्याला जसं जुने लोक म्हणत 100 वर्ष आंब्याची झाडं टिकतात, हो, तसं 100 वर्षापर्यंत हे झाड टिकू शकतं. बरं. आणि त्याची 100% गावरांची चव आहे त्याच्यामध्ये. आणि वर्षामध्ये किती वेळेस येणार तो? वर्षातून 2 वेळेस येणार. 2 वेळेस येणार. वर्षातून 2 वेळेस येणार. तुम्हाला तसं पाहिलं तर 12 महिने कैऱ्या खायला मिळतील आणि 12 महिने तुम्हाला आंब्याचा रस खायला मिळेल. बरं. आणि आणखी तुमच्याकडे कुठले कुठले फळबागाच्या बाबतीत सांगायचं जर ठरलं तर? आता त्याच्यात जांभूळ पण आता आहे त्याच्यामध्ये. बरं. जांभूळ आहे, सीताफळ आहे, पेरू आहे, डाळिंब आहे, चिकू आहे, अंजीर आहे. बरं. अशा सगळ्या व्हरायटी आमच्याकडे नामांत मिळतील. सगळे फळबागेचे आहेत बुवा. सगळे फळबागेचे नामांत रोपं मिळतील. जातींत. आणि सफरचंदच्या पण आता 2-3 ज्या नवीन व्हरायटी आल्यात याच्यासुद्धा सफरचंदच्या आपल्याकडे आता सध्या आपल्या नर्सरीमध्ये बागेमध्ये आपल्या स्वतःच्या झाडावर 3 वर्षात त्याला फळं लागले. बरं. त्या झाडावर सध्या फळं लागलेले आहेत. ते आपण दाखवूच. ते पण आता आपण शेतकऱ्यांना दाखवले. बरोबर आहे. आणि त्याचे पण रोपं उपलब्ध आहे विक्रीसाठी. बरं, आता हे जे तुम्ही करताय त्याचे मातृवृक्ष तुमचे आहे का? मातृवृक्षाचे आपले आहेत ना. आहेत. विद्यापीठाचे खरेदी केल्याचे मातृवृक्ष आपल्याकडे आहेत. बरं बरं बरं. ते विद्यापीठाचे मातृवृक्ष खरेदी केल्यानंतरच नर्सरी लायसन मिळतं. लायसन मिळतं. तर आपल्याला ते सगळ्यात अगोदर 2006ला लायसन मिळालं आपल्याला. बरं. तेव्हापासून तर आजपर्यंत आपलं काम चालू आहे. बरं बरं. आणि याच्यामध्ये माझा असा मानस आहे साहेब की अगदी ग्रामीण रूटला जाऊन आपल्याला काम करायचं आहे. अजून आपल्याला जनजागृतीसुद्धा करणं गरजेची आहे या गोष्टीची. आता शेतकऱ्याचं कसं शेतकऱ्यांनी थोडंसं याच्यात पुढाकार घेणं गरजेचं आहे. बरं. नाही तुम्हाला शेतामध्ये मधी लावता आले तर निदानचे बांधावर सुद्धा काही वृक्ष लागवड केली पाहिजे. बरोबर. बांधावर वृक्ष लागवड केली तर तुम्हाला 5-5 फळाचे झाड जर शेतकऱ्यांनी आपापल्या शेतामध्ये जर लावले तर शुद्ध फळं आपल्याला घरी खायला मिळतील. तसं आता तुकाराम महाराजांकडून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी त्या न्यायाप्रमाणे आपण आपले स्वतःचे 5-5 जर फळाचे झाडं आपण बांधावर लावले तर आपल्याला फळं मार्केटमधून विकत आणण्याची गरज नाही. बरोबर. आणि विकत माणूस आणून किती आणतो? 1 किलो अर्धा किलो. पण घरचं झाड असल्यावर भरभरून खायला मिळतं. नक्कीच. आणि पुन्हा नैसर्गिक मिळतं. आणि त्यातली त्या शेतकरी म्हणलं की एवढा मोठा शेतकरी जर असेल तर विकत आणून काय खाऊ शकत नाही. हे खरं आहे. विकत आणून खाऊ शकत खूप नाही. कमी प्रमाणात. त्याचं कारण आहे आज जर समजा सफरचंद 150 रुपये किलो आहे. बरोबर. पण सफरचंद 150 रुपये किलो कोणता शेतकरी आणू शकतो? सफरचंद खायचा फळ खायचं म्हणलं की आपण बिमार पडल्यानंतरच आपल्याला म्हणतं की आज आपल्याला फळ आणा बरं बिमार पडला माणूस. असं नाही. शेतकऱ्याने बिमार पडू नाही याच्यासाठी काम केलं पाहिजे. नक्कीच नक्कीच. म्हणजे तुम्ही दर्जेदार जर आहार घेतला तर बिमार पडण्याचं काही कारणच नाही. बरोबर. म्हणजे पिशवी फळाची दिसली म्हणजे शेजारच्या बाजारची विचारते याच्या घरात कोणतं बिमार आहे का काय. बरोबर. ती परिस्थिती नाही हो. प्रत्येकाला आपलं फळ खायला मिळायला पाहिजे. आणि जुने लोक म्हणत होते की सगळ्यात मोठी संपत्ती कोणती असेल तर शरीर संपत्ती चांगली. बरोबर. ज्याची शरीर संपत्ती चांगली त्याला बाकीच्या संपत्ती सगळ्या गोळा करता येते. बरोबर. पण ज्याची शरीर संपत्ती साथ देत नसेल तर बाकी संपत्ती नाही गोळा करता येणार. म्हणून शरीर संपत्ती जर चांगली पाहिजे असेल तर आपण विविध फळं झाडं शेतामध्ये लावले पाहिजे आणि त्या फळाचा आनंद आपण स्वतः चाखला पाहिजे. आणि पहिल्यानं होतं ते की पहिल्यानं म्हणायचे बाबा जे झाड लावल्यानंतर 10-10 वर्षे फळं येत नाही. आता तो प्रकार नाही. आता तुम्ही आज जर झाड लावलं तर तुम्हाला इमिजिएट 3ऱ्या वर्षी तुम्हाला कोणत्याही फळझाडाचं फळ खायला मिळतं तुम्हाला. आज काय म्हणजे आज अवघड नाही कोणती गोष्ट. मार्केटमध्ये सगळं सोपं झालेलं आहे. फक्त मनाची तयारी पाहिजे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आज मनाची तयारी होणं गरजेची. तर इथं आपण जे बसलोय आणि इतक्या वेळेस आपण जे बोलतोय त्याच्यामधून एक तर समजलं कर्तृत्व आणि मेहनत आणि दुसरी गोष्ट अध्यात्मही त्यांच्याकडे आहे. त्याच्या कारणानं बऱ्यापैकी ओळीसुद्धा आपल्याला ऐकायला मिळाल्या. तर शेतकरी मित्रांनो, प्रक्रिया उद्योग आणि फळ बाग रोपवाटिका संदर्भात तुम्हाला कुठलंही काही संबंधित चर्चा करायची असेल त्यांचा फोन नंबर तुम्हाला दिसतोय. त्यांना फोन करा. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. ताईंना एवढे काही पारितोषिक मिळाले, ताईंनी भाऊंना एवढे काही पारितोषिक मिळालेले आहेत तर त्यांना तरीही आपण अजून शुभेच्छा देऊ की तुम्ही ह्या सगळ्या त्यांच्या व्यवसायामध्ये फार पुढं जावात. आणि आपण जर पाहत असाल तर ताई आता किती देशामध्ये आपलं याचं व्यवसायाचं काम चालतंय?
व्यवसायाचं काम कसं आपल्याला पुरस्काराच्या माध्यमातून आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हो आपण 20 देश 21 देशामध्ये तर काम चालू आहे. 21 देश. 21 देशामध्ये आणि काम याच्या उद्योगाच्या माध्यमातून जर म्हणलं तर 1-2-3 देशात माझा दौरा पण झाला. हो आणि आता सर जे रोपवाटिकेविषयी बोलले हो तर रोपवाटिकेविषयी बोलताना त्यांनी बऱ्यापैकी म्हणजे जवळपास 100% माहिती दिलीत. पण मला जी वाटती ती हो हो कारण काही जांभळांचे झाडं आपल्याला सर्वांना लावणं फार गरजेचं आहे. आजचं जर आपण याच्यामध्ये जर बघितलं शुगरचं प्रमाण जर बघितलं तर 70-40-50% आपण शुगरला पोहोचलेलो आहे सगळे मंडळी. तर येत्या काळामध्ये आपल्याला जांभळांची शेती सुद्धा करणं परवडती. नक्कीच नक्कीच. आणि जी मंडळी सर्व्हिसला आहेत यांना माझी एक आग्रहाची विनंती राहील की रिटायरमेंट झाल्यानंतर आपल्याला सर्व्हिसची पगार घ्यायची सवय सगळ्यांना लागलेली आहे. तशी जर पगार आपल्याला चालूच ठेवायची असेल तर आपण फळबाग जास्तीत जास्त लावला पाहिजे. आणि रिटायर झाल्यावर सुद्धा आपण त्या शेतामधून आपण ते पगारी एवढे पैसे त्याच्यापेक्षा जास्त पैसे आपण त्याच्यातून काढू शकतो. म्हणून आपल्याला गावरान आंब्याचे झाडं सुद्धा लावणं गरजेचं आहे. कारण आज मार्केटमध्ये गावरान आंबा कुठंच भेटत नाही. आणि गावरान आंब्याचे रोपं चांगल्या पद्धतीचे रोपं आपल्याकडे 5 ते 7 फुटापर्यंत रोपं सध्या उपलब्ध आहेत. तर हे सुद्धा आपल्याला लावणं गरजेचं. याच्यातून 2 फायदे होतात. कारण आपण जे वाढत्या तापमानाला समोर जातोय हे सुद्धा आपल्याला त्याच्यातून थांबवता येतंय आणि आपल्याला सुंदर फळं सुद्धा खायला भेटतात. म्हणून आपल्याला सर्वांना याच्याकडे वळणं फार गरजेचं आहे. सगळ्यांना हात जोडून एक कळकळीची विनंती आहे की टेरेस गार्डनवरती पण सरांना तुम्हाला माहिती दिली. पण त्याच्या पुढे जाऊन मी थोडंफार असं सांगू शकते की आज सगळ्यांना कारण रिकामं डोकं शैतानाला जागा अशी म्हणल्या जाते. म्हणून घरातल्या बायकांना काम कमी असते. म्हणून त्यांचं मन कुठंतरी रमलं पाहिजे. अशा पद्धतीनं टेरेसवरती गार्डन लावल्यानंतर त्यांना बऱ्याच गोष्टी आपल्याला तिथं काम करता येते. आणि लहान लहान मुलांना कारण माझ्याकडे शाळेच्या वगैरे व्हिजिट भरपूर येतात. एक पुण्याची व्हिजिट आलती आणि त्या मुलांना मी विचारलं की बेटा भुईमुगाच्या शेंगा कुठं येतात. ते मला वरती शेंड्याला येतात. मग ही वेळ जर आज इंग्लिश स्कूलचं वारं सगळीकडे चालू आहे आणि इंग्लिश स्कूलमध्ये सगळे मुलं शिकत असताना फळं कुठं येतात शेंगा कुठं येतात हे सगळ्यांना समजत नाही. म्हणून टेरेसवरती हे सगळं छोटे छोटे गार्डन केले. छोटे छोटे आपण फळबाग जर लावला तर आपण छोट्या छोट्या मुलांना हे ज्ञान आपण घरी देऊ शकतो. आणि हे फार गरजेचं आहे. कारण आईची जागा मोबाईलनं घेतली तर ही मोबाईलची जागा पुन्हा आईपाशी कशी येईल हे आईने सुद्धा याची जाण ठेवणं गरजेचे आहे. म्हणून टेरेसवरती आपल्याला सगळे फळबाग लावता येतो. आंबा लावता येतो, पेरू लावता येतं, डाळिंब लावता येतं, सीताफळ लावता येतं. कारण कुंडीमध्ये हे झाडं लावल्यानंतर चला देशाचा जरी नाही विचार केला तर आपण आपल्या कुटुंबाचा विचार करून सनी प्रत्येक जणांनी टेरेसवरती 10-10, 20-20 झाडं लावले पाहिजे. आणि स्वतःचं संरक्षण तरी स्वतः करा. स्वतःचं संरक्षण करता करता देशाचं ऑटोमॅटिक होत असतंय. म्हणून एक सगळ्यांना ही विनंती आहे ना टेरेसवरती लावणारे झाडं आमच्याकडे सगळे उपलब्ध आहे. कारण टेरेसवरती लावण्यासाठी आपल्याला बॉन्साय पद्धतीसारखे झाडं करावं लागतात आणि तसे रोपं आम्ही तुम्हाला देऊ शकतो. तुम्ही एकदा आमच्या नर्सरीला भेट द्या आणि एकदा रोपवाटिकेवरती येऊन बघा. इथं आल्यानंतर तुम्हाला काही ना काहीतरी बघायला मिळेल. आमच्याकडं 2 देशी गायीसुद्धा आहेत. या गायीच्या शेणखतापासून आपण हे झाडं कारण आपल्याला आज सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतंय. मार्केटमधून नको ते घ्यावं लागतंय. आणि हे जर आपल्याला सर्वांना नसल घ्यायचं तर आपण शेती नाही म्हणण्यापेक्षा आपल्याकडे 1 गुंठा जागा असेल तर आज खूप मोठा शेतकरी म्हणता येईल. आणि सेंद्रिय शेतीसुद्धा आपण करू शकतो. आणि आपण आत्ता सर जो बोललेत की आपण जे मोठे झाडं टेरेसवरती लावणार आहेत त्याच कुंडीमध्ये आपण 1 कुटुंबाचा भाजीपाला सुद्धा काढू शकतो. आणि भाजीपाला कसा येतो शेंगा भुईमुगाच्या वर येतात का बुडात येतात हे सांगायची गरज पडणार नाही. कारण मुलांना सुद्धा छोट्या छोट्या ती सवय लावणं गरजेचे आहे. म्हणून आपण हा रोपवाटिकेमध्ये काम करतोय आणि हे झाडं आपल्याला सर्वांना लावायचेत आणि सगळ्या फळांचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. 1.5 किलोचा जो आंबा आहे हे सुद्धा आपण टेरेसवरती लावू शकतो. सदाबहार आंबा जो आहे हे सुद्धा आपण टेरेसवरती लावू शकतो. फ्रीजमध्ये ठेवून खाण्यापेक्षा ताजं झाडाचं तोडून खा याच्यात जास्त आनंद आहे. आणि आपण पिकवलेलं आपणच खाऊ शकतो याच्यात जास्त आनंद आहे. अशा पद्धतीनं आपल्या रोपवाटिकेवरती सगळ्या प्रकारचे झाडं उपलब्ध आहेत. एकदा तुम्ही कधीतरी जेव्हा वाटेल तेव्हा भेट द्या. ज्यावेळेस भेट द्यायला येताल त्यावेळेस तुम्हाला जेवण करून यायची सुद्धा गरज नाही. पिठलं भाकरी सुद्धा इथं आपण तयार ठेवलेल्या आहे. इथं सुद्धा तुम्ही जेवण करू शकता. आणि एक जरा आगळा वेगळा आनंद सुद्धा आपण आपल्या जीवनात घेऊ शकतो. कारण आपलं फार दगदगीचं जीवन झालंय. आपल्याला सर्वांना वेळ देणं फार मुश्किल झालंय. म्हणून आपल्याला माणूस म्हणून माणसाला सहकार्य करणं आणि वेळ देणं फार गरजेचं आहे असं मला वैयक्तिक वाटतंय. तर मित्रांनो अजून एक नवीन प्रयोग आम्ही आता सुरू केला.
तर आम्ही एक सीताराम कृषी पर्यटन केंद्रसुद्धा आपण सुरू केलं इथं. बरं. निसर्गाच्या सान्निध्यात या आणि मनमुरत आनंद घ्या, अरे वा. या पद्धतीनं सुद्धा आपण काम सुरू केलं आहे. तर कोणीही समजा शहरातल्या मंडळीला वाटलं की आपल्याला थोडंसं निसर्गाच्या सान्निध्यात जायचं, तर त्यांना मी आवाहन करतो की मित्रांनो, सीताराम कृषी पर्यटन केंद्र या ठिकाणी आपण येऊन तुम्ही 1 दिवसाचा मुक्कामसुद्धा करू शकता, असं आमच्या डोक्यामध्ये आहे. आणि तुम्ही आमच्या निसर्गाच्या झाडासोबत तुम्ही बसू शकता, चर्चा करू शकता, त्याला बघू शकता, निहाळू शकता, पाहू शकता. झाडाला फळे कसे लटकतात, झाड कसे राहतात, इथं निसर्गाच्या सान्निध्यात प्राणी पक्षी मानव कसा गुण्यागोविंदाने नांदतो, तोही सुद्धा प्रयोग आपण आता येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं करणार आहोत. तर फक्त गरज आहे की तुकाराम महाराजांनी पुन्हा एक ठिकाणी म्हणलं, एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, या न्यायाप्रमाणे आपण सगळेजणं एक चांगलं काम करू, अशी एक मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि येणाऱ्या काळाला या ग्लोबल वॉर्मिंगपासून आपण कसं वाचू, या पद्धतीने आपण सगळेजण काम करू आणि करणं गरजेचं आहे. मित्रांनो, जर आपण या हिरवळ जर निर्माण केली तर आपल्याला आनंद नक्कीच मिळेल आणि त्या आनंदाचा उपभोग आपण नक्कीच घ्याल, अशी मी आपल्याला सर्वांना पुढची पिढीसुद्धा घेईल. आणि ती जबाबदारी आपलीच आहे. त्या पुढच्या पिढीच्या हातातसुद्धा आपण हिरवळ दिली पाहिजे, चांगली जमीन दिली पाहिजे, सुपीक जमीन दिली पाहिजे. असं या पद्धतीने सगळे प्रयोग आपण इथं करणार आहोत. आणि येणाऱ्या भावी पिढीला हे प्रयोग सगळे शिकण्याचा आमचा मानस आहे. कोणाला जर समजा वाटलं की आपल्याला शेती कशी चांगल्या पद्धतीने करायची, तर ते तुम्ही आमच्याकडे या. गांडूळ खत तुम्हाला बघायला मिळेल, त्यानंतर जीव दसपर्णी अर्क मिळेल, जीव अमृत मिळेल, सगळं तुम्हाला सेंद्रिय पद्धतीनं सगळं काय जे शेती असते ते सगळं आमच्याकडे केलेलं तुम्हाला बघायला मिळेल. सगळे प्रयोग एका ठिकाणी बघायला मिळतील, एका छताखाली हे सगळे प्रयोग इथं बघायला मिळतील आपल्याला येणाऱ्या काळामध्ये. आणि तो मी गेल्या 15 वर्षापासून मी सेंद्रिय शेती करतो, विषमुक्त अन्न पिकवण्याचा प्रयत्न करतो साहेब. आम्ही जे स्वतः फळं खातो, एकही वीस कुठलं त्याला रासायन वापरलेलं, औषधसुद्धा वापरलेलं नाही, टोटल सेंद्रिय पदार्थ वापरून, निर्विष्ट वापरून आपण सगळे फळबाग घेतो इथं. तर शेतकरी मित्रांनो, एकदा तुमचा पत्ताही सांगा ना, म्हणजे जालन्याच्या जवळ पण आहे आणि पत्ता सांगितला. तर आमचा पत्ता असा आहे की आम्ही सीता आणि राम आणि राहणार सिंधी काळेगाव, तालुका जिल्हा जालना. अगदी जालना मंठा हायवेवर, जालन्यापासून अगदी 9 किलोमीटर हे सिंधी काळेगाव हे गाव आहे. तसं आमचं घोडेगाव आहे, मूळ घोडेगाव आहे. पण घोडेगावून आम्ही इथं आमचं हे सगळं स्थलांतर करून आम्ही इथं रोडला मेन हवेला, तिथं ग्रामीण भागात 3 किलोमीटर लोकांना याची सोय नव्हती, म्हणून आपण इथं हवेला येऊन इथं 2.25 एकर शेती विकत घेऊन आपण हा सगळे प्रयोग इथं करतो आहात. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. या दोघांच्या या पारितोषिक मिळणारा, त्यानंतर सगळं काही आपल्याला पाठीमागं सगळं भरगतचं असं दिसतंय. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. यांचं सर्वच्या सर्व कुटुंब, मुलं असतील, सून आणि सगळेजण या व्यवसायामध्ये आहेत, प्रक्रिया उद्योगामध्ये आहेत, या नर्सरीमध्ये आहेत. तर नक्कीच व्हिडिओला कमेंट नक्कीच करा. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट लिहा. आणि ह्या रस्त्याने कधी जात असाल तर इथं 2 मिनिटं थांबायला तुम्हाला नक्कीच आवडेल. या नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. राम राम. राम राम. नमस्कार. जय हरी. जय जय हरी. जय.